ही शेवळं आहेत, ही पावसाळ्यातच येतात भाजी. पहिले पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळते भाजी. आणि ही काकडं आहेत, ही याच्यामध्ये घालावी लागतात. काकडं नाही तर मग पाला मिळतो आंबट तो, आणि ही अशी सोलायची. हा वेगळा भाग आहे तो हा काढून टाकायचा. काकडं आहेत, ही धुवून घेतलीत कोमट पाण्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये बी असते ती काढायची. ही अशी खोबरं, कांदा, 2-3 लसणाच्या पाकळ्या, आलं, मिरची आणि कोथिंबीर. कांदा आणि खोबरं भाजून झालंय. आता कांद्याची साल काढून घेऊ आपण वरची, आणि खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करायचे, आणि आपण हे वाटून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये मग हे आलं, कोथिंबीर, लसूण आणि मिरची हे यामध्येच वाटायचं आहे. पण आधी खोबरं वाटून घ्यायचं, मग कांदा टाकायचा, आलं, लसूण, मिरची टाकायची. अशी वाटून घेतलेलं ते वाटण आहे तयार. त्या वाटणामध्ये आपण थोडीशी 2-4 काकडं पण बिया काढून टाकलेली आहेत. यामध्ये हे पण भाजून घेऊया. चिंच आहे, तेल आहे, कांदा आहे एक मोठा कापून घेतलेला आहे, मीठ, हळद, गरम मसाला, हळद आणि मसाला. तर याच कुकरमध्ये आपण तेल टाकूया. आपला कांदा परतून झालेला आहे. हळद टाकूया, गरम मसाला टाकूया, मसाला टाकूया. आता वाटण टाकूया. आता हे वाटण परतून झालंय, आणि काकडं पण टाकूया. शेवळांची भाजी आणि काकडं. झाकण ठेवूया आणि त्यामध्ये पाणी टाकू. हे पाणी गरम झालेलं आहे. हेच पाणी भाजीमध्ये थोडंसं टाकूया. चिंचेचा कोळ टाकूया. आता आपण झाकण लावूया आणि एक शिटी देऊया. भाजी आपली झालेली आहे.